नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविषयी समाज माध्यमांवर चुकीच्या पोस्ट टाकून त्यांच्या पोस्टरवर शाईफेक करणाऱ्या पश्चिम बंगालमधील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाणार आहे। या प्रकरणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे तातडीने अहवाल पाठवण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी पश्चिम बंगाल काँग्रेसच्या प्रभारींना दिले। महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल आज जाहीर झालाय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी करून निकाल जाहीर केलाय। अधिसूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर केला गेला। याही वर्षी 12वीच्या निकालात कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली। राज्यात सर्वाधिक टक्केवारी ही 97.51 कोकण विभागाची असून सर्वात कमी टक्केवारी मुंबई विभागाची 91.95% आहे। मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात धारावीतील ट्रान्झिट कॅम्प भागातील मुंबई पब्लिक स्कूल शाळेत एकाच ठिकाणी सर्वाधिक अशी 34 मतदान केंद्र होती। एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने मतदान केंद्र असल्याने मतदारांचा गोंधळ उडू नये यासाठी रंगांची अभिनव संकल्पना निवडणूक विभागाने राबवली होती। लाल, जांभळा, आकाशी, हिरवा, गुलाबी अशा रंगछटांचे पडदे वापरून मतदान केंद्र सजवण्यात आली होती। त्यातून या मतदान केंद्रांचा परिसरही आकर्षक बनून गेला होता। मतदारांना मतदान केंद्र शोधणं सोपं व्हावे यासाठी निवडणूक विभागाने आणि पालिकेच्या अभियंत्यांनी ही अभिनव आणि कल्पक युक्ती वापरली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। अमरावती शहरातील अवैध पब बंद करण्याबाबत भीम ब्रिगेड संघटनेच्या महिला आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। अमरावती शहरामध्ये मागील 2 वर्षांपासून 6 पब संस्कृतीला काळीमा लावण्याचं काम करत आहेत। शहरात बारच्या नावावर पब सुरू करण्यात आले असून हे पब रात्री 10ला सुरू होऊन सकाळी 4 ते 5 वाजता बंद होतात। या ठिकाणी गैरवर्तणुकीचे प्रकार सर्रास घडत असून तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने महिला आघाडी आज कलेक्टर सरांना निवेदन द्यायला आले आहे की शहरामध्ये जे पब चालू आहे ते आम्हाला पूर्णपणे बंद पाहिजे आहे। हे पब अमरावतीच्या संस्कृतीला काळिंबा लावणारे पब आहे आणि सगळे स्पा वगैरे सगळं बंद पाहिजे। त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी सरांकडे निवेदन द्यायला आलो। निवेदनावर काही असर नाही झाला तर पुढची भूमिका असर नाही झाला तर आम्ही मोठ्या संख्येने मोर्चा काढू। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा राजामची पॉइंट येथे बॅटरी हिल गावाजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय। बॅटरी हिल गावाजवळ असणाऱ्या तीव्र उतारावरील वळणावर भरधाव वेगातील कंटेनर कार व पलटी झाल्याने कारमधील 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले। तळेगाव येथील चौधरी कुटुंबातील 8 जण अलिबागवरून परतत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर त्यांच्या कारवर उलटला। या चौधरी कुटुंबातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण किरकोळ जखमी झाले। सर्व जखमींना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील पांडेवाडी येथे झालेल्या अवकाळी पावसाने घराची भिंत अंगावर पडून 70 वर्षीय नामदेव शिंदे यांचा मृत्यू झाला। या घटनेत त्यांची सून, नातू हे दोघे जखमी झाले असून या दोघांना ग्रामस्थांनी उपचारासाठी वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। वाई तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू असून काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। वातावरणातील बदलामुळे जालना जिल्ह्यात ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून यामध्ये लहान मुलांचं प्रमाण अधिक आहे। बहुतांश रुग्णालये व्हायरल तापाच्या रुग्णांनी भरली असून 2 ते 3 दिवस औषध देऊनही रुग्णास गुण न आल्यास डॉक्टर रक्त तपासणी करण्याचा सल्ला देतात। यामध्ये काही रुग्णांना टायफॉइडचं निदान होत आहे। ग्रामीण भागात सर्दी, ताप, अंगदुखी आदी आजारांचे रुग्ण वाढले असून ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय। अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या 4 दहशतवाद्यांना गुजरात पोलिसांच्या ATSने सोमवारी अटक केली आहे। अटक करण्यात आलेले 4ही दहशतवादी श्रीलंकन नागरिक असून ते इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले। यापूर्वी ऑगस्ट महिन्यात राजकोट येथून ATSने अल कायद्याशी संबंधित 3 दहशतवाद्यांना अटक केली होती। त्यांच्याकडून जप्त केलेले मोबाईल व अन्य साहित्यातून देशात आत्मघातकी हल्ला करण्याचं त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट झालंय। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मोराणे सांडे शिवारात एका कांदा चाळीत बिबट्याचे बछडे आढळून आल्याने खळबळ उडाली। हे बछडे मातीपासून विलग झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। वन विभागाने बछड्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केलेत। लवकरच बिबट्या मादीचा शोध घेऊन
बछडे त्या परिसरात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. जालना शहरातील मोती तलावात सध्या विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. मे महिना सुरू असून सगळीकडे पाणी टंचाई भासत आहे. शिवाय दुष्काळी वातावरण असल्याने विविध प्रजातींचे पक्षी पाण्याच्या शोधात फिरतायत. नागरिकांसह पशु पक्ष्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सध्या जालना शहरातील मोती तलावात थोडा पाणीसाठा शिल्लक असल्याने विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा या ठिकाणी मुक्त व्यवहार पाहायला मिळतोय. या ठिकाणी विविध आकर्षक रंगाच्या पक्ष्यांची गर्दी पाहायला मिळत असून नागरिक पक्षी निरीक्षणाचा आनंद घेत आहेत. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड